नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग होणार आहे आपल्या विठ्ठल रखुमाईची पालखी सोहळा आहे आज. म्हणजे 4 दिवसाचा सप्ताह होता, परवाचा आणि कालचे दिवस मी घेतला नाही. तर आज पालखी म्हणून स्पेशल ब्लॉग बनवतो आहे. आणि आज वसुबारस पण आहे, म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. तर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मी पण एवढा तयार झालो आहे कुर्ता बिर्ता घालून. तर बघा, स्पेशली या मोती साबणाशिवाय आपली तयारी होत नाही दिवाळीची. हा साबण लावा, गोरे गोरे व्हा, आंघोळ करा, तेव्हाच तुमची दिवाळी संपूर्ण होईल. आलोय तयारी वगैरे करून एकदम. इकडे बघा महिला मंडळ, म्हणजेच की पहिलीच कविता ताईचा लूक. तयारी करायला घेतली ना, लाईटच गेली. फाउंडेशन बाकी दाबून मारलाय. कविता ताईची आणि त्यांच्या बची तयारी झाली. बची तयारी शकता तुम्ही एकदम फाईन. याला बोलतात लुगरा. मी घातलाय कुर्ता एकदम जालीदार, ट्रान्सपरंट, आतमधली बनेन पण दिसते. आमचं रेशन तयारी झाले फायनल. आमची दिदिया गेले पार्लरमध्ये हेअरस्टाईल करायला. आता मी माझा फोटोशूट वगैरे केला मस्त इथे त्या पडद्याच्या पाठी. असतो पडदा. चला आता पार्लरचा टाईम झाला आणि ही लोक अजून तयारीच करते. अजून दिदी तिथं पार्लरमध्येच बसले. तिथे यांची पण तयारी झाली आहे हेअरस्टाईल करून. ही हेअरस्टाईल केले इकडे बघ. काय हेअरस्टाईल केली तुम्ही? कुठली हेअरस्टाईल आहे ही? देवा, ही काव्या. म्हणे आई कुठे? आता आपले रुपेश दादा आले. रामकृष्ण हरी. सांगा जरा काय आता पालखी आपली कधी निघेल? आता पालखी थोड्या वेळानंच आपली निघेल. इथनं प्रस्थान करेल. माऊलींचं पण झालेलं आहे सगळं. वगैरे घातलाय. आमच्यामुळे आशिष दादा बघू शकतो की एक नंबर दिसतोय. बरोबर दिसतोय आपल्याला. आशिष दादा. तर आता आमचा पालखी सोहळा आता चालू होणार आहे थोड्या वेळात. आता आमच्या तयारी वगैरे झाल्या आहे आणि भरपूर पब्लिक पण आलेली आहे. नंतर तुम्हाला दाखवतो आम्ही कसा होईल. आमच्या नानूला सपोर्ट करा. थँक्यू. जय जय राम कृष्ण हरी हरे. जय जय राम कृष्ण हरी हरे. जय जय राम कृष्ण हरी हरे. जय जय राम कृष्ण हरी.
आता नाचलोय जाम. आता थंडाच्या बॉटल वगैरे भेटले नाचलो दमलो आता. प्रथमेश चकुली बघा एकदम आज एकतर महाराष्ट्रीयन सण आहे आणि कन्नडी बनून आली आहे ती. हा घालून काही काम कन्नडी बनून आली आमची मावशी. कन्नडी यार मेकअप उतरत आले सगळ्यांचा नाचून नाचून.
ती दाखव आणि हा तशी छातीला पुरी झाली पण दोघी साडी लावली एकदम सती सावित्र्या ते आहे पहिल्यांदा साडी नेसली आणि पहिल्यांदा छान कमेंट झाल्यात आम्हाला जी माता भगिनी उद्या मीठ खरेदी करेल म्हणजे मीठ आणेल घरामध्ये मीठ झाडू माता लक्ष्मीची चिन्हे पावले अनेक अशा 7 प्रकारच्या वस्तू आहेत आपल्या घरी आणा त्यांचं पूजन करा नुसत्या लक्ष्मीचं पूजन करू नका तर त्याच्यासोबत तिच्या पतीचं पण पूजन करा कारण का लक्ष्मी वल्लभ म्हणून माझ्या मातेपित्याने एकट्या लक्ष्मीचं पूजन करू नका भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितले ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्या जोडून या धन मिळालं धन जोडलेलं धन चांगल्या ठिकाणी वापर करा जोडून या धन आता भावना जेवायला बसले आमटी बियाला वाटीत घेतले इकडे बना 3 कप आमटे विले 3 कप भावनाबाई बोलतो तरी भरून घेतले नानू मामा नको नको नानू मामा इकडे ना भावनाबाई आमटी बेला वाटी नाही वाटी बेला आमटी कमी होती आता मयूरताईकडे डायरेक्ट वाटगं घेऊन आले आमटी प्यायला तिसरी वाटी पिले चौथीची पण आता फरमाईश होती बघ ए वाटगा घे वाटगा टोपनं डायरेक्ट बालदीलाच झोपलं गेल्या वर्षी पाणी पर वर्ष होता आमटी गेल्या वर्षी पाऊस पडत होता या टायमाला बघा
पाचव्या वाटीवर सज्ज भावना ताई. बटाटे थोडी तिथं 5वी वाटी चालू आली भावना ताईची. तो इकडे वाडगा दमलो आता. काय गरमी आहे. कार्तिक जिकडे बघाल तिकडे एकच साडी. एक अगदी कॅटरस वाले शोभून दिसत आहेत. सेम दोन बहिणींचे आता मोदक बनवायची कॉम्पिटिशन चालू आहे. बघू कोण बनवीन पहिला. काय ना म्हणजे तुझा का म्हणा तिला मोदक नाही बनवता येत का. बघू मोदक दाखव इकडे. मोदक मोमोज होतो. मोदक मोमोज पण याच्यापेक्षा माझा मोरला पोरीने माझ्या मोमोज करून सांगा मोदक काय का मोमोज. मयूरताई सज्ज मोदक बनवायला. मोदक आहे. मोदक कॉम्पिटिशन चालू आहे. मोदक येते तुला मोदक. शिवा मोदक बनवले. चकुले आले. काय आणले चकी. वाटीवरून चटणी. वाटीवरून चटणी. आता ती चटणी खाणार एकटी. तर कॉम्पिटिशन अजून 2 महिला ऍड झाल्या आहेत. आता आई शिकली तुम्हाला मोदक कसा बनवायचा. बाबा आजी तेव्हा तिकडे पण चालू आहे. मोदक कॉम्पिटिशन जोरात चालू आहे. यो मयूर द्यायचा मोदक. हा मोदकच आहे ना. हा लाडू रेसिपी. लाडू चांगला आहे. उलटा कर त्याला. हा लाडू. मोदक दाखवू तुझा. मोदक कचोरी. ह्याला मोदक बोलतात. पण तुमचं काय तुझ्या खाल्यावर तुमचं काय लागतं बरं. आम्ही त्या बोलत नाही. आम्ही त्या बोलत नाही. तुम्हाला त्या बोलायचंच नाही. या बनी मोमोज बनवले. मोमोज मोमोजचा मोमोज येतो. खूपच दमलोय आज. अक्षरशः नाचू खेळूनच जास्त दमलो आज. ती आली कलिंगड आणायला चालली. आता गोरी दिसते जरा लयच. रिअल ब्राईटनेस. इकडे गोरा दिसते तो. तुझ्यापेक्षा